5 वाजता अलार्म वाजतो. डोळ्यात झोप असतानाही पाठीवर पुस्तकांचं ओझं घेऊन एक 14 वर्षाचा मुलगा क्लासकडे धाव घेतो. रात्रीचे 10 वाजले तरी अभ्यास, टेस्ट आणि रँकचं भूत त्याच्या डोक्यावरून उतरत नाही. हे शिक्षण की ही भविष्याची जेल आहे? महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या याच वेदनेला ओळखून आता राज्य सरकारने एक मोठा हातोडा चालवलाय. खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सरकारनं आणलाय ऐतिहासिक कायदा, जिथे नियमांचं उल्लंघन केल्यास चक्क 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि थेट क्लास सील करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण हा कायदा विद्यार्थ्यांचं बालपण वाचवणार की कोचिंग माफिया यातही पळवाट शोधणार? चला या जाणून घेऊया. संपूर्ण कायद्याचं सखोल विश्लेषण करूया. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 चा अधिकृत मसुदा प्रसिद्ध केलाय. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यानंतर कॉर्पोरेट कोचिंग क्लासेसचा जो अनिर्बंध बाजार मांडला गेला होता, त्याला कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. या मसुद्यानुसार राज्यातील प्रत्येक खासगी कोचिंग क्लासेसला सरकारकडे अधिकृत नोंदणी करणं बंधनकारक असेल. प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल आणि ती नोंदणी केवळ 3 वर्षासाठी वैध राहील. कायदा लागू झाल्यानंतर सर्व क्लासेसला 6 महिन्याच्या आत ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या कायद्यात सर्वात मोठा दिलासा विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. पहिला नियम, कोणत्याही क्लासमध्ये दिवसाला 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी घेता येणार नाही. भल्या पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारे क्लासेस आता पूर्णपणे बेकायदेशीर ठरतील. दुसरा नियम म्हणजे 13 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देताच येणार नाही. म्हणजेच लहान वयात मुलांवर लादला जाणारा फाउंडेशन कोर्सेसचा दबाव आता थांबेल. तिसरा नियम म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आठवड्यातून किमान 1 दिवस पूर्ण सुट्टी द्यावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुट्टीच्या दुसऱ्याच दिवशी कोणतीही परीक्षा किंवा टेस्ट घेता येणार नाही, जेणेकरून सुट्टीच्या दिवशी मुलं तणावाखाली राहणार नाही. चौथा नियम म्हणजे वर्ग खोल्यांमध्ये प्रति विद्यार्थी किमान 1 चौरस मीटर जागा असणं सक्तीचं असेल. तळघरात चालणारे क्लास बंद होतील आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवून त्यांचं 1 महिन्याचं फुटेज जतन करावं लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा आणि क्लासेसमध्ये जे इंटिग्रेटेड साटेलोटे सुरू होते, त्याला या कायद्याने सुरुंग लावलाय. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात खासगी क्लास चालवता येणार नाही. शाळेतील अधिकृत शिक्षक आता क्लासमध्ये जाऊन शिकवू शकणार नाहीत. फीच्या बाबतीतही पालकांना मोठा दिलासा देण्यात आलाय. क्लास सुरू झाल्यानंतर फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासक्रम मध्ये सोडला तर उर्वरित कालावधीची फी 10 दिवसाच्या आत परत करावी लागेल. आणि हाच नियम वसतिगृह व मेसच्या शुल्कालाही लागू असेल. तसेच 100% गॅरंटी किंवा खोटी रँक दाखवून पालकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर क्लासेसनी हे नियम मोडले तर 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि गंभीर गुन्ह्यासाठी थेट 10 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड मसुद्यात प्रस्तावित आहे. चौकशी अधिकाऱ्यांना क्लासमध्ये थेट तपासणी करण्याचे, कागदपत्रे जप्त करण्याचे आणि आदेश न पाळल्यास क्लास सील करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पण मित्रांनो, या सगळ्या नियमांच्या आणि दंडाच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ही लढाई फक्त पैशांची किंवा कायद्याची नाही, तर ती एका पिढीच्या मानसिक आरोग्याची आहे. स्पर्धा परीक्षांच्या शर्यतीत जेव्हा एखादा विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातो किंवा टोकाचं पाऊल उचलतो, तेव्हा फक्त एका विद्यार्थ्याचा जीव जात नाही, तर एका आई बापाचं संपूर्ण जग उद्ध्वस्त होतं. म्हणूनच कायद्यात प्रत्येक क्लासला स्वतंत्र मेंटल काउन्सिलिंग केंद्र स्थापन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हा मसुदा सध्या अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाने यावर जनतेकडून, पालकांकडून आणि शिक्षकांकडून 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर हा कायदा अंतिम होईल. नियम कागदावर अत्यंत कडक आहेत, पण त्यांची खरी अंमलबजावणी जमिनीवर होणार का? की हा कायदा फक्त मोठ्या शहरांपुरताच मर्यादित राहील? पालक म्हणून आणि सजग नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? या नियमांमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण खरोखर कमी होईल का? तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.